नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं. इकडे अर्जुन आणि दीपा पोलीस स्टेशनला आलेले असतात. तिथे चिंचुके आणि आर्या पण आलेले असते. तर अर्जुन आणि दीपा तिथे पोहोचल्यानंतर अर्जुन आणि दीपा तिथे त्या जे बद्दल बोलत असतात. तिथे आर्या आणि चिंचुके येतात. तर मग अर्जुन आर्या आणि चिंचुकेला सांगतो की जे गावात विषबाधा झाली होती त्याच्या मागे जेजेचा हात आहे. आपल्याला त्याला ताबडतोब पकडायचं आहे. आणि मग अर्जुन त्या दीपाला अप्पी म्हणून बोलतो की अप्पी, आपल्याला सर्वात अगोदर ऑफिसला जायचं आणि ती फाईल घ्यायची आहे. तर त्यानंतर आर्या त्याला एक क्वेश्चन विचारते. तर मग अर्जुन सर्व सत्य त्या तिला आणि चिंचुकीला सांगतो की ही अप्पी नाही आहे, ही दीपा आहे. मी अमोलचा चेहरा बघून, अमोलचं वागणं बघून मी या दीपाला इथे आणलं, अमोल खुश राहावा म्हणून. म्हणून मी हे सर्व प्लॅन केलं. दीपाला कसं आणलं, काय आणलं, अर्जुन सर्व सांगतो. मग आर्या ते सत्य सांगणारच असते. तर अर्जुन बोलतो, चला लवकरात लवकर आपल्याला जेजेच्या घरी जायचं आहे. मग चिंचुके, अर्जुन, दीपा आणि आर्या हे सर्व निघून जातात. आणि आर्या आणि अर्जुन सर्वात अगोदर ऑफिसला येतात. ऑफिसला आल्याबरोबर ते रूम मध्ये बघतात फाईल आहे का. फाईल त्यांना दिसत नाही. मग ते गायतोंडेला बोलवतात. गायतोंडे तिथे येतात. गायतोंडे बोलतात, काय झालं मॅडम. तर दीपा बोलते की इथल्या फाईल्स कुठे गेलेल्या आहे. तर गायतोंडे बोलतो की समोरच्या प्रोसिजरला गेलेले आहे. तर दीपा सर्व फाईल बोलून घेते आणि त्या फाईल घेऊन त्या निघतच असतात. तेवढ्यात जेजेचा फोन दीपाला येतो आणि जेजे बोलतो की माझ्या फाईलची व्यवस्था झाली का, कधी घेऊन येणार आहे. तर दीपा बोलते, मी आता घेऊनच येत आहे. तर जेजे बोलतो, एकटंच यायचं. तर दीपा रागावून बोलते, हो एकटीच येते. तर मग दीपा समोर समोर निघते. त्याच्यामागे अर्जुन आणि पोलिसांची तुकडी निघत असते. दीपा जेजेच्या घरी पोहोचलेली असते. आणि जेजेच्या घरी पोहोचल्यानंतर ती जेजेच्या हातात फाईल देते. जेजे फाईल बघून खूप खुश होतो. जेजेला कसं बसं होतं की माझा आता कॉन्ट्रॅक्ट पास झाला, मी आता मोठा माणूस होणार. तर दीपा तिथे बोलते की आता तुझं काम झालं, माझ्या भावंडांना सोड. तर त्यावर जे बोलतो की मी तुला सोडणार नाही, पहिले हे सांग खऱ्या कलेक्टर बाई कुठे आहे. तर दीपा बोलते, खऱ्या कलेक्टर बाईचं मला काय करायचं आहे, ते तुला माहीत असेल ना. जे बोलतो, त्या माझ्याजवळ नाही आहे, म्हणजे मी आता तुला सोडणार नाही. मी तुला पण मारून टाकणार. आणि त्याच्या खोलीत मी कलेक्टर मॅडम मेल्या म्हणून सांगणार, असं तो बोलत असतो. आणि तो दीपावर वार करणार असतो. तर दीपा ती एक शाई घेते आणि त्या फाईलवर सर्व टाकून देते. आणि त्या फाईलवर शाई पडल्यामुळे दीपाने केलेल्या कलेक्टरच्या सिग्नेचर सर्व मिटतात. आणि जे खूप चिडतो. जे दीपावर वार करणार असतो गोडीच्या तेवढ्यात पोलीस तुकडी बाहेर आहे असं दीपा सांगते की मी पोलिसांना घेऊन आली आहे. तर मग जेजेचा एक माणूस बघतो बाहेर जाऊन, तर पोलिसांची तुकडी बाहेर उभी आहे असं त्याला दिसते. मग हे जे गिजे सर्व लपून जातात. इकडे गोडीचा आवाज ऐकून अर्जुन आणि चिंचुके सर्व आत शिरतात आणि जेजेला पकडतात. इकडे घरी दीपाने सर्वांसाठी चिठ्ठी लिहून ठेवलेली असते की ती अप्पी नाही दीपा आहे म्हणून. ते चिठ्ठी सर्व घरचे वाचतात आणि त्यांना शॉक बसतो की आजपर्यंत जी आपल्या घरात अप्पी म्हणून वावरत होती ती दीपा आहे, अप्पी नाही. आपली अप्पी कुठे आहे. मग सर्वांना विचार पडलेला असतो. तर आपल्याला समोरील भागात आपल्याला हे पाहणं रंजक ठरणार आहे की इकडे जेजेला अटक झालेली असते. अर्जुनने कसं बसं करून जेजेला अटक केलेली असते. मग त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर आर्या ही अर्जुनला सांगणार असते की खरी अप्पी ही माझ्या घरी आहे, मी तिला सुखरूप वाचवलेलं आहे आणि कसं वाचवलं सर्व सांगत असते. मग अर्जुन त्या आर्याच्या घरी जाऊन अप्पीला भेटत असतो आणि अप्पीला मिठी मारतो आणि खूप रडतो. त्यानंतर अप्पीला घेऊन तो दुसऱ्या दिवशी तिकडे घरी निघतो आणि घरी नेल्यानंतर अप्पीचं जंगी स्वागत केलं जातं. आणि असाच एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आमचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.